श्रीकांत तुपकरांच्या जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उर्वरित सुनावणी उद्या पार पडणार। कनिष्ठ न्यायालयाकडून तुपकरांच्या संबंधित जुने रेकॉर्ड न आल्यानं उर्वरित सुनावणी उद्या पार पडणार। चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी मोर्चात सहभागी। हुकुमशाही सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावं, वडेट्टीवारांचं आवाहन। भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि शहरातून पायी रॅली काढत आनंदोत्सव। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा जल्लोष तर शरद पवार गटाकडून निषेध। यावेळी अजित पवारांबाबत आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध। हाताला काळ्या फिती बांधून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक, मनोज जरांगेंचं चलो मुंबई असा मजकूर असणारं बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप। बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकाविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर राडा, पालिका कर्मचाऱ्याला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप। तसंच जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाची मोठी कारवाई। 6 आणि 7 फेब्रुवारीला वेगवेगळ्या 5 केसेसमध्ये 4 कोटी रुपयांचं 6.5 किलो सोनं जप्त। रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात मोर्चा। रामदास कदमांविरोधात शिवीगाळ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून ठाकरे गटानं दंगा घडवून आणल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। गुहागरमधील मार्गतामाने देवघर एमआयडीसी अखेर रद्द। 11 गावातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची उदय सामंतांची माहिती। जनसंवाद यात्रेदरम्यान कणकवलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी देवगडमध्ये जाळला भास्कर जाधवांचा पुतळा। राणेंवर टीका केल्यानं कार्यकर्ते आक्रमक। उत्तराखंडमध्ये माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरक सिंग यांच्या घरावर ईडीची धाड। हरक सिंग यांच्या व्यतिरिक्त अन्य 10 जणांच्या घरावर ईडीची धाड। फॉरेस्ट लँड स्कॅम प्रकरणी पीएमएलए अंतर्गत कारवाई। ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी। अलाहाबाद उच्च न्यायालयात 2 दिवस चालली सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।